साऱ्या माझ्या घराचा धिंगाणा करून ठेवून दिला. आता दोघीच्या दोघी निघून गेल्या बाहेर सैर सपाटासाठी. आणि घरदार हे असं उघडं पागडं पाडून दिलं. दरवाजे लावायला त्याला फुरसत नाही, कायची फुरसत नाही त्याला. मस्त हिंडून राहिल्या सारा गावभर सारी बदनामी करत. एक तर त्या पोरानं असं लग्न केलं, त्याच्यानं एका जवळून तोंड लपवा लागून राहिलं. आणि त्याच्यात म्हटलं तिला घेऊन सारा गावभर हिंडून राहिली हे राधिका. ह्या राधिकाची अक्कल काय, चराले गेली का काय माहीत, चराले जासाठी. पण ह्या दरवाजा उघडा टाकून दिला. कोणी घुसो, कुत्रं जाओ मांजर जाओ, त्याला काय करायचं आहे, त्याला काय करायचं राहिले. टाकलं उकळलं आणि चालल्या. त्याला मोठ्याचा विचाराचा काही हे लेणं देणं थोडी नाही. का आपली सासू येईन वाट पहा, सासूला विचारा मग जा. त्याला काही वाटतच नाही ना, काही इज्जत ठेवतच नाही त्या मुई. का नाही बा मोठी आहे, एक शब्द विचारू द्या म्हणून. आता मी सकाळी होती तेव्हा सांगितलं नाही मला का इथं चालल्या का तिथं चालल्या, निघून गेल्या दोघी जणी घरदार उघडं ठेवून. आता येऊ दे ना, पिंट्याच्या बाबाला येऊ द्या आणि मग सांगतो त्याला. तशी लय कळ घेते ना त्या सुनीची, दोघीची कळ घेऊन राहिले ते. आणि आता त्याला सांगतो पहा म्हणून, हे असं चांगलं आहे का म्हणून. को सांगितलं नाही ना काही नाही, दोघी जणी चालल्या गेल्या म्हणून हे असं घरदार उघडं ठेवून. का चोराले काय दाखवून राहिले का, हे मुभा दाखवून राहिले का, या आमच्या घरी आणि चोरी करून जा, आहे नाही काय म्हणून असे दरवाजे उघडे ठेवले. दरवाजे उघडे ठेवासाठी आता पिंट्याच्या बाबाला यूज देतो. आता आल्या का काय मी दोघी जणी घरी, आल्या का नाही आल्या, तर आल्या असं तर त्याची घेतो खबरदारी. आणि नाही तर त्याची वाट पाहतो याची. बाप रे बाप. कोण्या मोठ्याचा मान नाही, काही नाही. ते तर लाईनी ह्याच चरकटी पाहिलं ना त्या दिवशी तिचं. कशी तोंड वरबडून राहिली होती मग. आणि राधिका तिच्या बरोबर लागून जाऊन राहिली आता. काहीच नाही, सासूचं काहीच देणं देणं नाही. नाही तर खाली मान टाकून म्हटलं का गोष्टी ऐकते. एक शब्दही आपल्याला बोलत नाही. आणि आता तर ते लाईनी आली तर बाप रे बाप, तिचे तर परच निघून गेले पर निघण्यासाठी. त्या पोराले म्हटलं का मला पैसे दे, म्हटलं दवाखान्याला झाले तर असं विचारलंही नाही त्यानं का किती पैसे पाहिजे व आई, का पाहिजे का तुले, का देऊ काय, का तुझी तब्येत कशी आहे कशी नाही. एक शब्दही नाही विचारला. त्याला पैसे काय मागितले तर. आणि बायकोले खर्च करायसाठी किती पैसे येऊन राहिले त्याच्याजवळ. साड्या घेऊ दे तर कपडे घेऊ दे, रोज नवीन कपडे घालून राहिली. आणि आईले तर विचारतही नाही का आई तुला एखादी साडी घेऊन देऊ काय पगार झाला तर. काहीच नाही. खरं म्हणते लोक, लग्न झाल्यावर पोरं आपले राहतच नाही. बायकोच्या मागं जसं त्यालाच बायको आहे. लोकांना बायका थोडी नाही. लोकांचे जे पोरं आहे त्याला बायका नाही, याला नवलतीचीच बायको भेटाले. काय करून राहिला बाप्पा, पार्लरले पैसे. जसं काय असा खजिनच लागला याले पैशाचा. आता माहीत पडते ना, माहीत पडते. मार उधळून राहिली पैसे, माहीत पडते. त्याची होते ना आता टक्कल लाल. एवढं थोडी ना नाचवा लागते बाप्पा बायकोले डोक्यावर नाचवासाठी. आता केली किती खर्च केले किती नाही पैसे माहीत पडते. पहिलं अंदर जातो पाहतो आली का नाही आली तर. पहा जे बोलली होती ते बरोबरच आहे ना. पुरं घरदार उघडं आहे म्हटलं, कोणीच नाही घरात, कोणीच नाही, काळं कुत्रही नाही म्हटलं घरात. दोघीच्या दोघी चालले गेल्या आणि घरदार उघडं टाकून दिलं बाई. आणि मी यायच्या भरोशा एवढं मोठं घर टाकून दिलं. आता मला असं वाटते का राहते माझ्या दोघी जणी घरी. येईल तर काही घरदाराची काही फिकरच नाही. फिकर राहिले, दरवाजे उघडे, सगळं उघडं बाई. काही गेलं तर काय करू मी. येऊ दे ना आता, त्या राधिकाला येऊ दे आणि तिला येऊ दे. आता लाईनीसोबत तर मी जास्त काही बोलत नाही, लय चबरी आहे ते. ह्या राधिकाची चांगली घेतो आता, खैरच घेतो तिची चांगली खबर घेतो. माय पूनम लस उशीर झाला व. किती उशीर होऊन गेला, आपण केव्हा 5चं केलतो आणि लस उशीर लावला पप्पा तिनं तर. राधिका ताई आपण काही तिथं गेलो होतो काय, पार्लरमध्ये गेलो होतो ना. आता तुम्हाला तर माहीत आहे पार्लरमध्ये उशीर लागतच असते. आणि त्याच्यात आपलं फेशियल होतं, थ्रेडिंग होतं, केस होते. आणि उशीर नाही लागणार तर काय होईल. ते तर आपली म्हटलं किस्मत चांगली होती का तिथं आपल्याला कस्टमर नाही भेटले, नाही तर बस. हो पूनम हे तर बरोबर बोलून राहिली तू. पण हे काय दरवाजाही उघडा आणि दरवाजात कोणीच नाही. मामाजीनं कसा काय दरवाजा उघडा टाकून दिला. त्यानं तर म्हटलं होतं म्हणे तुम्ही या म्हणे, मी हाय म्हणे घरी. आणि दरवाजा उघडाच, कुत्र येऊन जाईल. का झोपून गेले मामाजी दरवाजा उघडा ठेवून, लक्ष नसून राहिलं हो. हे पर आधी का ते लवकर चला, नाही तर ते आपली डाकणनी सासू आली ना उदाशी तर अजून म्हटलं बडबड करा म्हटलं. चला लवकर चला, मग खोटा आयडी आहेच ते. एकाचे 2 लावते, 2चे 3 लावते. चला अंदर लवकर. नाही बा पुन्हा असं नको बोलत जाऊ ना, शेवटी सासू आहे ना ती आपली. असं बोलायला लागते काय, आईची जागा द्यायला लागते ना त्याले. त्या कशाही वागू आपल्यासोबत, आपण त्याचं मानदान ठेवा. असं नाही बोलाव. थोडीशी तुम्ही म्हटलं बोलायची थोडीशी पद्धत सुधार बाई. हे चांगलं नाही वाटून राहिलं असं बोलणं. बरं पाहू सुधरवू, त्या सुधरण ना तर आपणही सुधरून जाऊ. चला अंदर चला, नाही तर येईन अजून चालू करून देईन. बाप्पा हे सासूबाई त्यालाच गरम दिसून राहिली. बाप्पा काय झालं यायले, आगी गिगीवर बसल्या काय, हे ढोबर जाईल काय यायचं. एवढ्या गरम झाल्या. हो पूनम खरंच सासूबाई त्यालाच रागात दिसून राहिल्या. कोण काय झालं असं. राधिका ताई काय होणार आहे, त्याला माहीत झालं असं आपण पार्लरमध्ये गेलो, मामाजीने सांगितलं असं. म्हणून तोंड फुगून बसला असं. दुसरं काय आहे, फक्त त्याला सुनायचं तर चांगलं नाही वाटत, बाकी त्याला सारंच चांगलं वाटते. त्याविषयीच राग भरले असं त्या. आणि तोंड फुगून बसला असं. दुसरं काय आहे, दुसरं काय करणार आहे त्या. दुसरं येते तरी काय त्याला, काही ना काही बाहेर जाणं घरात येणं बस तेवढंच काम आहे त्याला.
कुठे गेलती बरं राधिका? कुठे गेलती? ते आतेबाई आम्ही पार्लरमध्ये गेलो होतो ना, ब्युटी पार्लरमध्ये गेलो होतो. वा 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 वा. हा, पार्लर, ब्युटी पार्लर. तुम्हाला म्हटलं मोठे नोकरी येऊन राहिले दिवसांदिवस. हे घरदार म्हटलं कुठं ठेवून दिलं, कोणाला सांगितलं नाही, काही नाही. तुम्हाला मोठाचा मान नाही. हा, दोघी जणी उठल्या सुटल्या निघून गेल्या. हा, घरादाराची काही फिकर नाही. सारा दरवाजा उघडा टाकून दिला तो. हा, कोणी येऊन कोणी जाऊ, घरातून काही जाऊ. हा, कोणी चोर गिरत घुसले, चोर गुरने घुसले तर मांजर गिंजर घुसली. हा, कुत्र मुत्र आला तर त्याची काही फिकर नाही तुम्हाला, आहे ना? एवढं मोठं घर आम्ही तुमच्या भरोसे टाकून देतो आणि तुम्ही अशा करून राहिला. हो आतेबाई, मी तुम्हाला सांगते, माझं ऐका तुम्ही पहिले. हे पाय राधिका, मला तुला काहीच ऐकायचं नाही म्हटलं. तू पहिल्यासारखी राहिली नाही. हा, तुला घरादाराची काही फिकर नाही. घरदार सोडून म्हटलं हा पार्लर घुमून राहिली तू म्हटलं लोकांच्या सोबत त्याच्यासारखी होऊन राहिली. हा, ह्या लाईनीचे म्हटलं सारे लक्षणं घेऊन राहिली तू. लक्षणं घ्याले याच्या पहिले तर कधी पार्लरमध्ये नाही गेली तू. हा, आणि आता किती वेळची गेली? साऱ्या गावात बोंब झाली म्हटलं. हा, का दोघी जणी फिरून राहिला, हिंडून राहिला इकडे तिकडे दुपारी तिपारी. आणि आता तुम्हाला म्हणून राहिली एक गोष्ट सांगतो. कायची एक गोष्ट सांगतो हो तुम्हाला? हा, सांगा जोगते कामं करून राहिला का तुम्ही? सुनवायऱ्या होईना म्हटलं, या गावातल्या सुनवायऱ्या राहिले. हा, जराशे पद्धतशीर राहा ना. लोक नाव ठेवून राहिले ना. हा, नाव ठेवाले म्हणते सासू, म्हणते सासूला काही माहित नाही राहत म्हणते, आणि दोघी जणी घुमते म्हणते इकडच्या तिकडे. हा, साऱ्या बाया गोष्टी करून राहिल्या. आणि तुम्हाला तर काही घरदाराची फिकर नाही. हा, कोणाला सांगितलं नाही, काही नाही, आणि मार हिंडून राहिला गावात इकडच्या तिकडे. हा, मॅटासारख्या जशा काही मॅट झाल्या असं त्याला वाटूनच नाही राहिलं का त्या गावातल्या सुनावायऱ्या होय म्हणून? नाही हो आत्तेबाई, असं तर काहीच नाही. असं माझ्या मनात विचार नव्हता. मी तेच तर तुम्हाला सांगून राहिले. माझी गोष्ट तर ऐका तुम्ही. राधिका ताई, हे ऐकणार आहे का म्हटलं? ऐकणार आहे काय? तुम्ही म्हणून राहिला मला बोलू द्या ते ऐकून राहिले का तुमची? हा, जसं मनात येते तसं तोंडात येते तशा बोलत्या म्हटलं त्या. हा, त्याच्या बोलण्याला काही हे नाही म्हटलं, काही अर्थ नाही आहे. हा काय, तुला मोठा अर्थ समजते? हा, मोठा अर्थ शिकून आली वाटते तुझ्या माहेरच्याकडून. हा, चांगला अर्थ शिकून आली. शिकव ना मग, शिकव, साऱ्या गावाला शिकव ना. हा, तू होऊन राहिली ना म्हटलं. हा, अशा घुमून राहिला तर मॅटासारख्या दोघी जणी दुपारी तिपारी साऱ्या बाया गोष्टी करते ना म्हटलं तुमच्या. अहो सासूबाई, त्या रिकाम्या बाया आहे, रिकाम्या बाया. त्याला काही कामधंदे राहत नाही म्हणून त्या गोष्टी करते. कामावाल्या बायाला काही लेणं तर नाही राहत, कोण कुठं जाते आणि कोण कुठं नाही जात. हा, ज्याला कामधंदे राहत नाही आणि ज्या सुनेवर पूर्णचं पूर्ण घर सोडून देते आणि हिंडाले निघते ना बाहेर, त्या वय म्हटलं त्या बाया चांगल्या बाया नाही होते त्या गोष्टी करते तर. आणि त्याला काय गरज पडली आम्ही कुठेही जाऊन कुठे येऊ? हा, आमच्या घरात काय ताकझाक करता म्हणा, स्वतःच्या पाहना, स्वतःच्या घरात लक्ष ठेवा म्हणा. हा, तुम्ही येता त्याच्या गोष्टीत याले. तुम्हाला एवढं चांगला सुना भेटला म्हटलं तर तुम्ही आभार मानले पाहिजे देवाचे. आणि तुम्ही उलट बोलत बसता निसत्या. त्याला पाय नाही ना, डोकं नाही, काही नाही. हा, म्हणल्या गोष्टी करत राहता नुसतं, म्हणल्या गोष्टी करत राहिले. हा, मॅटासारख्या तर तुम्ही बोलता म्हटलं. सासूबाई, तुम्हाला काही दिमाग नाही, काही अक्कल नाही आहे. नाही बाई, मग दिमागात मी अक्कल काढून राहिली. तुला लाज नाही वाटत काय? हा, असं शिकली आहे काय? असं शिकली का म्हटलं? एवढं शिक्षण केलं याच्यासाठीच केलं का ते एवढं शिक्षण, असं बोलासाठी सासूबाईले? हे पाहते बाई, सासवा चांगला राहिला ना तर सोनाची मजाल नाही म्हटलं, काही बोलून देईन सासूबाईले. हा, सासवा चांगला नाही आहे तर मग काय करणार आहे? हा, मग तर असं बोलाच लागन, नाही तर काय ऐकून घेईन काय? मग ऐकून घेतलं तर तुम्ही हे राधिका ताईला बनवून ठेवलं ना, जसं दाशी बनवून ठेवलं ना तुमची, तसं बना लागन मग मला. हो म्हणा लागन, नाही म्हणा लागन. हा, कटपुतली सारखं महिनी बनत म्हटलं तुमची कटपुतली. हा, कटपुतली बनाले. हा, कसे बोलता तुम्ही? बोलाले जरासं पार्लरमध्ये काय चाललं गेलं तर म्हटलं तुमच्या पोटात दुखून राहिलं आहे ना? तुमच्या म्हटलं मनात आग लागून गेली का कशा चाललं गेलं ह्या पार्लरमध्ये म्हणून? कोण आमचं म्हणणी आहे काय? हा, आम्हाला वाटते का आम्ही चांगलं दिसावं म्हणून. हा, आमचे नवरे आमच्या याच्यात राहिले पाहिजे म्हणून. हा, आणि तुम्हाला काय वाटते का बस आम्ही घरचं काम करा आणि मोलकरणीसारखं राहा, आम्ही काय चांगलं दिसावं नाही काय? माय बहीण, काय झालं आता? हे कायचा आवाज होय? जरासं डोळ्या काय लागलं? काय चालू झालं आता हे घरात? म्हणता काय झालं या घरात? या घरात तर सुख शांती दिसूनच नाही राहिली. जिकडं पाहिलं तिकडं क्लेश क्लेश क्लेश, भांडण. काय झालं आता? अहो, मला काय विचारा ना, तुमच्या सुनेले विचारा ना. हा, घरदार म्हटलं उघडा ठेवून म्हटलं चालले गेल्या. हा, पार्लरमध्ये गेल्या म्हणते त्या. घरदार उघडं टाकून दिलं, विचारलं नाही ना, पुसलं नाही. हा, आणि मला म्हणता तुम्ही? आणि पहा ना तुमची लाईनी सून. हा, लाईनी सून पहा कसं तोंड वरपते म्हटलं, कशी बोलते पहा ना, तिचे तेवर पहा आणि तिचं तोंड पहा. हा, जशी काय खाली येऊन राहिली मला ते, माझ्या अंगावरच येते, काही झालं का? हा, कशी बोलते हे, बाप रे बाप. हा, लच सरखाटली दिसून राहिली मला. अहो म्हणता, काही बोलायच्या पहिले विचार करत जाय तू, विचार करायले. आणि म्हटलं त्या गेल्या ना, त्या पार्लरमध्ये गेल्या ना तर मला विचारून गेल्या होत्या. आणि मॅच म्हटलं होतं त्याइले, म्हटलं जा, म्हटलं मी हाय म्हटलं घरात. काय तुम्ही म्हटलं होतं का त्याइले?
आता मी नाही म्हणा, तू कोण म्हणा, तुला तर घरात राहायची फुरसत काही भेटत नाही. तुला तर दिवस नाही निघाला का याच्याजवळ बसू दे, त्याच्याजवळ बसू दे, घरदार सोडून देतं आणि बाहेर चालली जातं. मग सुनेले कुठं जायचं राहीन तर ते कोणाला विचारन मग? ते तर बरं झालं मी होतो तर. हा, नाही तर त्याला विचारायला वेळही नसता भेटला जायसाठी. हा, राहिलं असतं त्याचं जाणं. आता तू घरात नाही राहीन तर तुला कसं विचारन? लोकांच्या घरी येऊन विचारन का तुले का कुठे गेली मी सासू म्हणून? हा, तुझ्या मागं मागं घुमन. विचार करणं म्हणता. हा, बिन डोक्यासारखी हे नको करू न. हा, व्यवहार नको करू न. दिमाग आहे ना तुले का अक्कल विकली त्या? कसे बोलून राहिले तुम्ही? कसे बोलून राहिले? हा, त्याच्या बरोबर तुम्ही बोलता काय मला? हो मामाजी, आता गोष्ट निघाली तर मला तुम्हाला सांगायचंच आहे. हे सासूबाई म्हटलं, ह्या सासूबाई सकाळी निघून जाते म्हटलं बाहेर. हा, यायचा काही याचा पत्ता राहत नाही. घरात काही लागलं गिगलं तर एका एकाला बोलवा लागते. लेकरही दुपारी तिपारी काही भेटत नाही, काही सामान गिमान लागलं तर. आणि ह्या नुसतं बाहेर राहते, नुसतं बाहेर राहते. आणि तिकडून आलं नाही का बस राधिका त्याच्या मागं लागून जाते. हा, त्याच्या घरावर जाते. त्या दिवशी म्हटलं माझ्या आई बाबावर गेला या. आणि राधिका ताईच्या तर नेहमीच जाते. त्याच्या आईले बोलते. हा, त्याचे बाबा तर नाही आहे म्हणते. हा, त्याच्या भावाला बोलते, आईले बोलते, आप्पाला बोलते. नुसतं टोमणे देते मामाजी ह्या. हा, यायले सांगा तुम्ही. हे यायचं बरोबर नाही आहे ना. आम्ही सुना होय ना म्हटलं. हा, नोकऱ्या नाही का यायच्या घरच्या? नोकऱ्यांना राहिले, नोकऱ्या लिहिले म्हटलं इज्जत राहते. पण ह्या तर तसे नाही समजा सुनेले. जसं मनात येते तसं बोलते, जसं वाटते तसं करते. हे सासूबाईचं काही बरोबर नाही वाटून राहिलं मला मामाजी. हा, राधिका ताई ऐकते तर त्याला ऐकवते, नुसतं ऐकवते, नुसतं बोलते त्याला. आणि आता तर आम्ही तुम्हाला विचारून गेलो होतो ना मामाजी आम्ही तुम्हाला. हो बाई, हो हो, विचारून तर गेला होता तुम्ही. पहा मग मामाजी, आता तुमच्या समोरचीच गोष्ट आहे. आता तुम्हाला विचारून गेलो होतो तरी म्हटलं येईन किती ऐकवलं आम्हाला, किती वेळच्या बोलून राहिल्या, जसं मनात येते तसं. हा, आणि म्हटलं आम्हाला राग नाही येत का मग? हा, मग आम्ही लहान तोंडानं काही बोलून देईन तर मग म्हणून का सुना बोलून राहिला म्हणून. हा, तसं तर माझं नावच खराब आहे म्हणा. का मी चरकटले आहे म्हणून इथनं तर माझं नावच ठेवून दिलं. हा, तोंड वरबडते म्हणून. पण यायचं नाही दिसत मामाचे, काही बरोबर नाही आहे. हा, नाही तर मग पहा काय आहे तर. नाही तर मी आणि अंकुची आम्ही दोघं चाललं जातो वेगळं राहिले. यायला जर मी एवढी दहाडून राहिली ना तर मी आणि अंकुची चाललं जातो. राहू देतो त्याचं शिक्षण सगळं काही. हा, आणि आम्ही दोघं वेगळं राहतो. जर यायला पटत नाही, यायला चांगलं वाटत नाही ना का सुना एका जागी राहायला पाहिजे, पोरं एका जागी राहायला पाहिजे, तर मग यायच्या मनानं सुद्धा यायला काय करायचं आहे काय नाही. अरे काय होय हे? हा पूनम, काय होय? एवढा राग म्हटलं, एवढा राग माणसाले उद्ध्वस्त करून टाकते. एवढा राग नाही करावं पै. आणि काय होय वेगळं निघायचं? त्या पोराचं अजून शिक्षण वाचाय आणि कोणी नाही चाललं म्हटलं वेगळं आणि फेगळं. सगळे ह्याच घरात राहील. आणि जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत हे घर फुटून नाही देणार. हा, वेगळं गिकडं राहायचं विचार नाही आणायचं म्हटलं डोक्यात. नाही तर माझ्याशिवाय कोणी वाईट होणार नाही. काय लावले तमाशे घरात? दिवस नाही निघाला की तमाशे, रात्र नाही झाली का तमाशे. हा, लय चांगलं वाटून राहिलं वाटते. आणि मंदा, तुले किती काही समजावू, किती काही करू तर तुझ्या डोक्यावर काही गोष्ट येऊन नाही राहिली. हा, चांगल्या सुना भेटल्या तुले तर तुले म्हटलं त्याची कदर नाही येऊन राहिली. हा, जसं तोंडात येतं तशी बोलतं त्याच्यासोबत, जसं मनात येते तशी वागतं त्याच्यासोबत. म्हटलं तुला लय भारी पडन ह्या गोष्टी, लय भारी पडन. आता तर तुला सुधारवायचा प्रयत्न सोडून देतो मी. आता तुझ्या हालावर टाकून देतो. तुला वाटत असेल तर चांगली राह, नाही वाटत असेल तर नको राहू. तुला जर वाटते का घरात तमाशे झाले पाहिजे, लोकांना तमाशे पाहिले पाहिजे, तर अशीच राह, सुधारजू नको, अशीच राह तू. आणि घराचा धिंगाणा कर. अहो ते मी मामाजी मला क्षमा करा हो. माझ्या तोंडून नाही का काय पण निघून गेलं. मी रागाच्या भरात होती, मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. आता किती काही म्हटलं तरी थाई मोठे आहे आणि तुम्ही मोठे आहे, मला क्षमा करा. पण ह्या जेव्हा अशा बोलते ना तेव्हा मला ना राग अनावरच होऊन जाते. त्याच्यावर माझा कंट्रोलच नाही राहत. मला माफ करा हो मामाजी, मी अशी नाही बोलणार आता कधी. हे पाय बाई पूनम आणि राधिका, आता तुम्ही काही काळजी नका करू म्हटलं, काहीच काळजी नका करू. या मंदाले तिच्या हालवर सोडून द्या. तुम्ही काही तिचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जसं वाटते तसं करा आणि जसं चांगलं पाहिजे तसे वागा. हा, तिचं काही ध्यानात नका घेऊ. आता तिला सुधारवायचा आपण खूप वेळा प्रयत्न केला, पण आता ते नाही सुधारायला तयार आहे. तर आता ते तिचं पाहत बसन काय करायचं आहे काय नाही. तर हा, बाप रे बाप, ह्या दोघी जणीनं तर मला एकटं पाडून टाकलं. हा, सासऱ्याला घेऊन घेतलं त्याच्या बाजूनं. हा, आता तर मला काही खरं नाही. हा, काही खरं नाही मग आता हे नवरे बुवा काय करते काय माहित.